मित्रांनो, आपण पाहत आहात लर्न विथ जॉय विथ सीएन पाटील यूट्यूब चॅनल। या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात। आज आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून इयत्ता 10वी आणि 12वीच्या गुणपत्रक व प्रमाणपत्रच्या संदर्भात जे काही प्रकटन आलेलं आहे त्या संबंधितली अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे नेमकं काय बोर्डाचं म्हणणं आहे ते आपल्याला याच्यामध्ये कळेल। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारची नवनवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याच्या नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होतील। तर मित्रांनो, काय आहे नेमकं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून आलेलं पत्र। आजच सर्व चारही जिल्ह्यातल्या मुख्याध्यापक प्राचार्य यांना पत्र आलेलं आहे की ज्याच्यामध्ये म्हटलंय की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10वी आणि 12वी या दोघही वर्गातील विद्यार्थ्यांचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र हे आता एकत्रित देण्यात येणार आहे। याच्या अगोदर निकाल लागल्यानंतर ऑनलाईन निकाल लागल्यानंतर 8-10 दिवसामध्ये आपल्याला ओरिजिनल मार्कशीट मिळायचं आणि त्याच्यानंतर 6 महिन्यात प्रमाणपत्र मिळत होतं। परंतु आता दोघही परीक्षांचे 10वी आणि 12वी याच्यामध्ये प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना एकत्रित गुणपत्रक आणि प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीतलं एक ठराव मंडळामध्ये झालेला आहे। मग त्याच्यामध्ये बॅक टू बॅक अशा पद्धतीने देतात का दोन वेगवेगळे देतात की किंवा कशा प्रकारे देतात ते अद्याप आपल्याला माहित नाही, आणि म्हणून ते प्रत्यक्षात जेव्हा आपल्याला प्राप्त होईल निकाल लागल्यानंतर त्यावेळेसच समजेल। परंतु यावरची माहिती, मार्कशीट आणि प्रमाणपत्रावरची माहिती जी आहे ती त्याच्यावर फर्स्ट नेम, फादर्स नेम आणि सरनेम अशा प्रकारे त्याच्यावर छपाई होऊन येणार आहे। म्हणून त्या नावामध्ये कुठल्याही प्रकारे त्रुटी उद्भवू नये किंवा पुन्हा विद्यार्थ्यांना किंवा पालकांना किंवा शाळेला, ज्युनियर कॉलेजला मंडळामध्ये जावं लागू नये आणि ते प्रमाणपत्र आणि मार्कशीट बदलवण्याचं जे काही सगळा उपद्व्याप असतो तो होऊ नये, याच्यासाठी बोर्डाने म्हटलंय की या नावांमध्ये आत्ताच दुरुस्ती करून घेणं हे योग्य ठरेल। म्हणजे जे काही मार्कशीट किंवा प्रमाणपत्र येईल त्याच्यात आपल्याला त्यानंतर तेव्हा दुरुस्ती करण्यापेक्षा आता दुरुस्ती केलेली बरी। आता ज्यावेळेस फॉर्म भरला होता त्यावेळेस अगोदर सरनेम असतं, नंतर फर्स्ट नेम असतं आणि फादर्स नेम असतं। त्याचा आणि इथं असं दिलंय की फर्स्ट नेम, फादर नेम, सरनेम, त्याचा आणि याचा काही इश्यू नाही। तिथं फॉर्म भरताना सरनेम, फर्स्ट नेम, फादर नेम अशा पद्धतीने भरलेला आहे, परंतु मार्कशीटवर फर्स्ट नेम, फादर नेम, सरनेम अशा ह्या क्रमाने ते येणार आहे। फक्त त्या नावाच्या स्पेलिंग मध्ये काही दुरुस्ती असेल तर ती आपल्याला आता करावायची आहे। त्या अगोदरही आपल्याला सगळ्या शाळांना आणि कॉलेजला चान्स दिला होता, त्यावेळेस त्या ठिकाणी आपण ते ऑनलाईन केलं असेल तर ठीकच, परंतु अद्यापही राहून गेलं असेल तरी सुद्धा त्याबाबतची दुरुस्ती आपल्या स्तरावर न झाल्यास मंडळामार्फत तातडीने ती करून घेण्यात येणार आहे। मात्र त्यासाठी आपल्याकडून जो काही फीडबॅक आहे, आपल्याकडून जी काही माहिती आहे ती मंडळाला पोहोचवणं गरजेचं आहे। जर समजा त्याच्या पुढे अजून एक महत्त्वाची माहिती अशी दिलेली आहे की ही गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक अचूक छापण्यासाठी त्याच्यावर फोटो, कदाचित फोटोही येणार आहे, म्हणून इथं म्हटलंय बघा, त्याकरिता मंडळाच्या संकेतस्थळावर फोटो करेक्शन ही लिंक कार्यान्वित करण्यात आलेली आहे। जर विद्यार्थ्याचा प्रवेश पत्रावर फोटो अस्पष्ट असेल तर मग तो फोटो स्पष्ट अशा प्रकारचा फोटो आणि त्याच्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी करून ते मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर फोटो करेक्शन या लिंक मध्ये पुन्हा ते अपलोड करायचे आहे। म्हणजे याचा अर्थ कदाचित मार्कशीट आणि प्रमाणपत्र याच्यावर फोटो येण्याची शक्यता नाकारता येत नाही,
म्हणून ही दुरुस्ती मागितली असावी. पण तरी सुद्धा या बाबी पूर्ण केल्यात तर आपलं विद्यार्थ्यांचं येणारं मार्कशीट आणि प्रमाणपत्र हे करेक्ट येईल. आणि म्हणून बोर्डाने एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. मात्र तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रकटन आपल्यापर्यंत आलेलं आहे. ही माहिती सगळ्या इतर आपल्या सहकार्यांपर्यंत पोचवा, इतर शाळांमध्ये पोचवा, जेणेकरून त्या ठिकाणी वेळेमध्ये आपल्याला ही माहिती दुरुस्त करता येईल आणि विद्यार्थ्यांचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र याच्यावरची सगळी माहिती अचूक येईल. यासाठी आपण प्रयत्न करूया. इथं आपण थांबतो. पुन्हा आपण नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत थांबतो. थँक्यू.